Hello students, I am Professor Jadhav PL. Today we will discuss about the foundation which is provided in a black cotton soil. Usually in black cotton soil, pile foundation is preferred. In case the depth of black cotton soil is more, the following types of foundation may be provided. Number 1, strip foundation or pad foundation. Number 2, pier foundation with arches. And number 3, under rim pile foundation. Let us discuss about under rim pile foundation. Under rim pile are best solution for a foundation problem in a black cotton soil or such similar type of expansive soil. They are bored cast in situ concrete piles having bulb shape enlarged base. तर जनरली आपण पाहतो ब्लॅक कॉटन सॉईल हे एक प्रकारचं एक्सपान्सिव्ह सॉईल असतं. ज्यावेळेस ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये मॉइश्चर असतं तर त्यावेळेस त्याचं एक्सपान्शन होत असतं आणि ज्यावेळेस मॉइश्चरची लेवल कमी कमी होत गेल्यानंतर त्याचं श्रिंकेज होत असतं पहा. तर त्यामुळं ब्लॅक कॉटन सॉईलची बेरिंग कॅपॅसिटी ही खूप लो असते, कमी असते आणि एक प्रकारचं कंप्रेसिव्ह सॉईल आहे. तर त्या केसमध्ये आपण अंडर रिम पाईल फाउंडेशन प्रिफर करतो. पहा, अंडर रिम पाईल फाउंडेशन हे ब्लॅक कॉटन सॉईलमधलं ब्लॅक कॉटन सॉईलच्या फाउंडेशनसाठी एक सोल्युशन आहे पहा. तर जनरली ह्या टाईपच्या फाउंडेशनमध्ये जे स्ट्रक्चर ग्राउंडला अँकरेज म्हणजे अँकर्ड करून ठेवलेलं असतं. म्हणजे जे अंडर रिम पाईल फाउंडेशन असतं ते एक प्रकारचं बोर कास्ट इन सिटू कॉन्क्रीट पाईल्स असतं. त्याच्यामध्ये त्याचा जो आकार असतो, त्याचा जो खालचा जो बॉटम असतो तो एनलार्ज शेप असतो, त्याचा खूप बल्ब आकाराचा त्याचा शेप असतो. तर ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये जनरली अंडर रिम पाईल फाउंडेशन आपण प्रिफर करत असतो. पहा, a pile having one bulb is known as a single under rim pile and load bearing capacity can be increased by increasing the number of bulbs and the piles is known as a multi under rim piles. ओके, जसं की आपण डायग्राममध्ये पाहतोय, ज्या पाईल सिस्टममध्ये एकच बल्ब प्रोव्हाइड केलेला असतो, ज्या पाईल सिस्टममध्ये एकच बल्ब प्रोव्हाइड केलेला असतो त्याला आपण सिंगल अंडर रिम पाईल्स म्हणतो. आणि ज्या ठिकाणी नंबर ऑफ बल्ब्स प्रोव्हाइड केलेले असतात त्याला आपण डबल अंडर रिम पाईल्स म्हणतो, किंवा दोनपेक्षा जास्त जर बल्ब्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले असतील तर त्याला आपण मल्टी अंडर रिम पाईल्स म्हणतो. जसजसं आपण बल्बचे नंबर वाढवतो तसतसं सॉईलची बेरिंग कॅपॅसिटी ही इन्क्रीज होत असते. पहा, बाय यूजिंग द हँड आउजर or the machine auger, the hole may be bored and a greater depth extension rods are attached to the auger. After boring up to the desired depth, the base of the hole is enlarged in the form of bulb by using under rimmer. After the pile holes are ready for the concreting, reinforcement cages are lowered into the hole and concrete is poured with the help of the funnel, and the casting is made at least 250 to 300 mm above and the cutoff level, which after hardening is broken and the pile top is about to be desired level. जनरली ह्या पाईलचा जो डायमीटर असतो तो 250 ते 300 mm पर्यंतचा असतो. पहा, ज्यावेळेस आपण बोरिंग करतो त्यावेळेस बोरिंग करत असताना जे काही होल्स असतात ते आपण एनलार्ज करतो, तर त्याला आपण रिमर म्हणतो. अंडर रिमरचा वापर करून आपण ते बल्ब जे असतात त्याची साईज आपण इन्क्रीज करतो, वाढवतो, त्याचं डायमीटर आपण वाढवतो आणि अशा पद्धतीने त्यामध्ये स्टील केज, रेन्फोर्समेंट स्टील केज प्रोव्हाइड करून आपण कॉन्क्रीटिंग करत असतो. पहा, तर असं हे अंडर रिम पाईल फाउंडेशनचं कास्टिंग आपण करतो. द डायमीटर ऑफ द अंडर रिम बल्ब इज नॉर्मली 2.5 डायमीटर 2.5 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ द पाईल स्टेम. पाईलचा जेवढा डायमीटर असतो त्याच्यापेक्षा 2.5 पटीने हा बल्बचा डायमीटर असतो. तर MSBT एक्झामला आपल्याला अंडर रिम पाईलची डायग्राम ड्रॉ करायला विचारली जाऊ शकते.
तर ही एक टिपिकल डायग्राम आहे सिंगल अंडररिम पाईल्स आणि डबल अंडररिम पाईल्स अशा दोन प्रकारच्या अंडररिम पाईल्स याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत पहा. तर अंडररिम पाईल्स फाउंडेशनचं जे काही ॲडव्हान्टेज आहे, का आपण अंडररिम पाईल फाउंडेशन जनरली प्रिफर करतो, तर ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये एक्सपान्सिव्ह सॉईल असल्या कारणाने त्याची बेरिंग कॅपॅसिटी खूप कमी असते. तर सॉईलची बेरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण अंडररिम पाईल फाउंडेशन त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करत असतो. अंडररिम पाईल फाउंडेशन आपण प्रिफर करतो. त्यानंतर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस, तर अंडररिम पाईल फाउंडेशनसाठी जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ती खूप हाय असते. त्यासाठी स्किल वर्कर्सची रिक्वायरमेंट असते, स्किल सुपरविजनची रिक्वायरमेंट असते. तर हे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. जनरली इट इज प्रिफर्ड फॉर द कन्स्ट्रक्शन इन ब्लॅक कॉटन सॉईल. जनरली आपण ब्लॅक कॉटन सॉईलसाठीच अशा टाईपचं फाउंडेशन प्रिफर करतो, यूज करतो. These files are the best suited in the soil where the considerably ground movement occurs due to the seasonal variation. Seasonal variation मुळे जी ग्राउंडची जी मुवमेंट होत असते, म्हणजे सॉईलचं जे एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन आपण ज्याला म्हणतो किंवा श्रिंकेज, ही जी प्रॉपर्टी आहे किंवा श्रिंक होणं किंवा एक्सपांड होणं सॉईल्स, त्या केसेसमध्ये आपण अंडररिम पाईल फाउंडेशन हे प्रिफर करतो पहा. नेक्स्ट आहे पहा केजन्स. Caissons, it is a prefabricated hollow box-like structure, round or rectangular, which is sunk from the surface of either land or water to some desired depth and then filled with a concrete, thus forming a foundation. Is called as a caissons. Caissonsचे caisson म्हणजे काय? Caisson is a foundation which comes under the type of the well foundation. Caisson is a टाइप ऑफ फाउंडेशन विच कम्स अंडर द टाइप ऑफ वेल फाउंडेशन. केजन हा एक वेल फाउंडेशनचाच एक टाईप आहे पहा. केजन इज अ वॉटर टाईट स्ट्रक्चर मेड अप ऑफ वूड, स्टील और द रेनफोर्स कॉन्क्रीट कन्स्ट्रक्टेड इन कनेक्शन विथ एक्सकॅव्हेशन फॉर द फाउंडेशन ऑफ द ब्रिजेस, पियर्स ऑफ रिव्हर्स, पियर्स इन रिव्हर्स, लेक्स, डॉक स्ट्रक्चर्स एक्सेट्रा. केजनचे जे काही स्ट्रक्चर असतं ते आपण जनरली जे काही ब्रिजेस असतात किंवा रिव्हर्सचे जे काही रिव्हरमध्ये जे काही आपण पियर्सचं कन्स्ट्रक्शन करतो, लेक्स किंवा डॉक स्ट्रक्चरचं आपण कन्स्ट्रक्शन करत असतो, त्याच्या फाउंडेशनसाठी आपण केजन्सचा वापर करतो. केजन एक प्रकारे एक वॉटर टाईट स्ट्रक्चर तयार करतं जेणेकरून आपण त्याच्यावरती फाउंडेशन हे रेस्ट म्हणजे त्याच्यावरती आपण फाउंडेशनचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. त्यासाठी केजन्सचा वापर केला जातो. केजन्स रिमेन्स इन द पोझिशन अँड अल्टिमेटली बिकम्स अन इंटिग्रल पार्ट ऑफ द परमनंट स्ट्रक्चर. केजन्स हा एक त्याचं एक इंटिग्रल पार्टच असतो, फाउंडेशनचा एक इंटिग्रल पार्ट म्हणून बनून जातो. केजन एक वॉटर टाईट स्ट्रक्चर आहे. बेसिकली केजनचे 3 टाईप पडतात, ओपन केजन, बॉक्स केजन आणि न्यूमॅटिक केजन्स. तर बॉक्स केजन जो असतो दिस इज सिमिलर टू द ओपन केजन. पहिल्यांदा आपण ओपन केजन्स म्हणजे काय ते समजून घेऊया. ओपन केजन्स आर द बॉक्स टाईप स्ट्रक्चर. एक बॉक्स टाईप स्ट्रक्चर असतो जो की त्याच्या टॉपला पण ओपन असतो आणि बॉटमला पण ओपन असतो. एक बॉक्स असतो जे की आपण वॉटरमध्ये आपण प्लेस करतो आणि जे काही त्याचं आतमधलं जे काही पोकळी असते पंपिंग आउट करून पाणी आपण बाहेर काढतो आणि त्याच्याने मटेरियल फिल करून त्याच्यावरती फाउंडेशन आपण फाउंडेशनचा पाया आपण त्याच्यावरती घालत असतो पहा. तर अशा टाईपचं जे केजन्स असतात त्याला आपण ओपन केजन म्हणतो. ओपन ॲट द टॉप अँड बॉटम, जो की दोन्हीकडं ओपन असतो, टॉपला पण ओपन असतो आणि बॉटमला पण ओपन असतो पहा. ओके, डिपेंडिंग अपॉन द शेप्स ओपन केजन्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. फर्स्ट वन इज अ सिंगल वॉल ओपन केजन, सेकंड वन इज अ सिलेंड्रिकल ओपन केजन, थर्ड वन इज अ ओपन केजन्स विथ ड्रेजिंग वेल्स. ठीक आहे. दुसरा जो टाईप आहे पहा बॉक्स केजन्स. बॉक्स केजन जो असतो तो टॉपला ओपन असतो आणि बॉटमला क्लोज असतो पहा. टॉपला ओपन असतो आणि बॉटमला क्लोज असतो. याच्यामधलं पण जे काही स्पेस असतो ते मटेरियलने फिल करून ते परमनंट त्या ठिकाणी इन्स्टॉल केलं जातं आणि त्याच्यावरती फाउंडेशन अब्युटमेंटचं किंवा पियरचं किंवा ब्रिजचं जे काही फाउंडेशन असतं त्याच्यावरती आपण उभारतो. तिसरा जो टाईप आहे तो न्यूमॅटिक केजन्सचा असतो. त्याच्यामध्ये जो टॉप असतो तो बंद असतो आणि जो बॉटम असतो तो ओपन असतो पहा. अशा प्रकारचे हे केजन्सचे 3 टाईप आहेत. जर पाण्यामध्ये वॉटरमध्ये जर आपल्याला फाउंडेशन घ्यायचं जर असेल, जनरली आपण ब्रिजसाठी किंवा डॉकचे जे स्ट्रक्चर्स असतात त्यासाठी आपण पाण्यामध्ये
फाउंडेशन घेत असतो, तर त्या केसमध्ये एक वॉटर टाईट स्ट्रक्चर तयार करण्यासाठी आपण केजन्सचा त्या ठिकाणी वापर करतो पहा. ठीक आहे, केजन्स फर्स्टली आपण केजन्स त्या ठिकाणी इन्स्टॉल करतो. याच्यामधलं जे काही पाणी असेल ते पंपिंग आउट करून बाहेर फेकतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मटेरियल फिल करतो, कॉन्क्रिटिंग करतो आणि त्याच्यावरती आपण फाउंडेशन हे घेत असतो पहा. नेक्स्ट टाईप आहे पहा. हा तर हा एक केजन्सची एक टिपिकल डायग्राम आहे ज्याच्यामध्ये केजन्स दाखवलेले आहे पहा. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता प्लान आहे, त्याच्यावरती सेक्शन आहे, त्याच्यामधलं जे काही मटेरियल आहे ते सँडने ते फिल केलं जातं. म्हणजे सँड भरून ती पोकळी भरून काढतो आपण, त्याच्यावरती कॉन्क्रिटिंग करतो आणि त्याच्यावरती आपण ब्रिजचा जो काही कॉलम असेल किंवा अबॅटमेंट किंवा पियर्स असतील त्याच्यावरती आपण रेस्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा वेल फाउंडेशन. वेल फाउंडेशन or the open caissons are the box like structure, circular or the rectangular, which are sunk from the surface of the either land or the water to the desired depth. So this is the diagram of the well foundation. तर ही डायग्राम सुद्धा तुम्हाला MSBT एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. नेक्स्ट आहे पहा कॉफर डॅम. कॉफर डॅम इज अ टेम्पररी एन्क्लोजर इन द रिव्हर or the lake built around a working area for the purpose of the excluding water during the construction. पहा, ज्यावेळेस आपल्याला वॉटर बॉडीमध्ये ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन करायचं असतं तर त्यावेळेस आपण एक टेम्पररी एन्क्लोजर तयार करतो ज्याच्यामध्ये आपल्याला वर्क करणं इझी जाऊ शकतं. एक वर्किंग प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतो, ज्याच्यामध्ये एक वर्किंग ड्राय प्लॅटफॉर्म मिळतो. तर त्यासाठी आपल्याला कॉफर डॅमचं कन्स्ट्रक्शन एक टेम्पररी कन्स्ट्रक्शन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. During the construction period, constant pumping is required as water may get leak through the foundation of a coffer dam. ज्यावेळेस आपल्याला फाउंडेशन कॉफर डॅमचं आपण कन्स्ट्रक्शन करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते कंटिन्युअसली आपल्याला ते त्या ठिकाणून रिमूव्ह करावं लागतो. एक ड्राय सरफेस आपल्याला प्रोव्हाइड करावा लागतो जेणेकरून जे काही वर्कर्स असतील, लेबर्स असतील तर ड्राय एन्व्हायरमेंटमध्ये कम्फर्टेबली त्या ठिकाणी वर्क करू शकता. कॉफर डॅम इज जनरली मेड अप ऑफ अर्थ मटेरियल. अर्थ मटेरियलपासून ते बनलेलं असतं, कॉन्क्रीटपासून ते बनलेलं असतं, स्टील मटेरियलपासून बनलेलं असतं, शीट पायलिंगपासून ते बनलेलं असतं. कॉफर डॅम आर द कॉमनली यूज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द ब्रिज पियर. ब्रिज पियरच्या कन्स्ट्रक्शनसाठी आपण त्याचा वापर करतो. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे पहा, हे स्ट्रक्चर आहे पहा कॉफर डॅमचं. शीट पायलिंग प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ड्राय एरिया आहे पहा ज्याच्यामध्ये वर्कर्स काम करू शकतात. आजूबाजूने पाणी असतं. कॉफर डॅम आपण याच्यासाठी प्रोव्हाइड करतो जेणेकरून बाहेरचं जे काही सराउंडिंगचं जे काही पाणी असेल त्या आतमध्ये त्या वर्किंग एरियामध्ये घुसू नये, त्यासाठी आपण हे कॉफर डॅम प्रोव्हाइड करतो पहा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा जो टॉपिक आहे तो आजच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलेला आहे. याच्यानंतर सेकंड चॅप्टरवरती आपण एकच व्हिडिओ बनवणार आहोत, त्याच्यानंतर आपण थर्ड चॅप्टर चालू करणार आहोत. थँक्यू.